स्वारबाबा नगर मनपा शाळेच्या वतीने सातपूर पोलीस ठाण्यात रक्षाबंधन सण साजरा। सातपूर शहरातील मनपा शाळा क्रमांक 26 च्या वतीने आज सातपूर पोलीस ठाण्यात रक्षाबंधन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दरम्यान यावेळी मनपा शाळा क्रमांक 26 मधील इयत्ता 2री ते 8वी इयत्तेतील विद्यार्थिनींनी सातपूर पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवांना औक्षण करत तसेच राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला। यावेळी मनपा शाळा क्रमांक 26 चे मुख्याध्यापक शरद रुमाले यांनी अधिक माहिती दिली आहे। तसेच शाळेच्या विद्यार्थिनी संपूर्ण सातपूर पोलीस ठाणे बघण्याचा आनंद घेत आपला अनुभव व्यक्त केला। या प्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण, ज्ञानेश्वर भडांगे, पोलीस उपनिरीक्षक बटुळे, पोलीस हवालदार विलास गीते, दत्ता गायकवाड, प्रशांत पवार, सागर गुंजाळ आदी पोलीस अधिकारी तसेच मनपा शाळा क्रमांक 26 चे मुख्याध्यापक शरद रुमाले, सतीश गोमसे आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव निमित्ताने हर घर तिरंगा हा उपक्रम गतवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आयोजन करायला सांगितलेलं होतं आणि ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये रक्षाबंधनासारखा सण पण आल्यामुळे या दिवसाचं औचित्य साधून विविध प्रकारचे स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्यासाठी योगदान देणारे असतील, आपलं रक्षण करणारे पोलीस दल असतील किंवा होमगार्ड यासारख्या व्यक्तींना विद्यार्थ्यांकडून रक्षाबंधन करून घ्यावं अशा प्रकारचे निर्देश आम्हाला देण्यात आलेले होते आणि त्या निर्देशानुसार आपल्या ह्या सातपूर पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आहेत माननीय इन्स्पेक्टर नलावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आमच्या सातपूर मनपा शाळा क्रमांक 26 च्या विद्यार्थिनी आणि आमचे शिक्षक या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी आलो होतो आणि इथल्या सर्व पोलीस बांधवांना आमच्या सर्व विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधलेली आहे आणि अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने हा रक्षाबंधनाचा सण आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे। त्याच तू राखी बांधलेली पोलीस स्टेशनला सर्व विद्यार्थ्यांसोबतची तुम्ही काय सांगाल, नेमका उद्देश तुला कसं वाटले? आम्हाला इथे येऊन खूप आनंद झाला की आम्ही यांना राख्या बांधल्या सरांना, आम्ही इथे आम्हाला येऊन खूप आनंद झाला। आम्हाला पोलीस स्टेशन पण पाहायला भेटले, मला खूप आनंद झाला। बोल, नाव सांग, नाव सांग। माझं नाव अस्मिता सुशांत पगारे। आज मला इथे येऊन खूप आनंद झाला। मी पोलीस साहेबांना राखी बांधली कारण की ते आपले नेहमीच रक्षण करतात, ते खूप चांगले आहे आणि मला हे पोलीस स्टेशन पण बघायला भेटलं जे मी कधीच बघितलं नव्हतं। थँक्यू, धन्यवाद। माझं नाव परी रमेश खरंडे। आज आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही सरांना राख्या बांधल्या, मला आनंद झाला। बोल। माझे नाव संबोधी दीपक खाले आहे। मी इयत्ता 6वीत शिकते। आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो, मला खूप चांगले वाटले। आम्ही इथल्या सर्व सरांना राख्या पण बांधल्या, मला खूप आनंद झाला। थँक्यू। बोल। माझे नाव मंजिरी सचिन कराड। मला पोलीस स्टेशनला येऊन खूप आनंद झाला। मी पोलीस स्टेशनला येऊन साहेबांना राखी बांधली। ते सांग, बोल। माझे नाव साक्षी गौतम थोरात, मी इयत्ता 4थी। आज मी पोलीस स्टेशनला आले, खूप मला आनंद झाला कारण की मी पोलिसांना राख्या बांधल्या, माझे म्हणजे खूप आनंद झाला। माझे नाव आम्हाला पूर्ण पोलीस स्टेशन बघायला मिळलं होतं आणि आम्ही कधीच बघितलं नव्हतं। आज मला ते तेवढं बघायला भेटलं, एवढं धन्यवाद। बोल। नमस्कार, माझे नाव प्रणिता, मी इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे। मी आज पोलीस स्टेशनमध्ये आले, सगळ्या पोलीस भावांना राख्या बांधल्या, त्यांनी आमच्याशी खूप मन व्यक्त करून बोलले, ते आम्हाला जेल पण बघायला भेटलं, आम्ही कधीच बघितलं नव्हतं। काय लगेच बोल। माझे नाव टीना दीपक मोरे। मी आज मनपा शाळेतून सातपूर नाशिक पोलीस स्टेशनमध्ये आली, सर्व पोलीस भावांना मी राखी बांधली, मला खूप आनंद झाला। सरांचेही मी आभार मानते, सरांनी आम्हाला इथे आणले आणि पोलीस दादांचेही आभार मानते की त्यांनी आमच्याकडून राखी बांधून घेतली, मला खूप आनंद झाला आहे। त्यामुळे मी सर्व पोलीस दादा आणि सरांना थँक्यू। ओके।
परी इकडे बघ. बाय 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 बाय. नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात, सातपूर.